आगामी पालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे। कारण अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी अधिक जागांचा आग्रह धरलाय अशी माहिती मिळाली आहे। यानंतर अमित शहा यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्यात अशी देखील माहिती आहे। पाहूयात। मुंबईसह ठाणे आणि पुणे महानगरपालिका भाजप स्वबळावर लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं मुंबईत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं पुण्यात अधिक जागांचा आग्रह केल्याची माहिती आहे। त्यामुळे महायुतीमधील तिन्ही पक्ष या शहरांमध्ये आगामी पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आग्रहानंतर अमित शहांनी राज्यातील भाजप नेत्यांना स्वतंत्र लढण्याच्या दृष्टीने तयारीला लागण्याच्या सूचना दिल्यात अशी माहिती सूत्रांनी दिली। गृहमंत्री अमित शहा 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर होते। सोमवारी अमित शहांची एकनाथ शिंदे अजित पवारांच्या सोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली। सोमवारी रात्री उशिरा अमित शहा आणि अजित पवारांमध्ये चर्चा झाली। या चर्चेत अजित पवारांनी अमित शहांकडे आगामी पालिका निवडणुकीत पुण्यात अधिक जागांचा आग्रह केला। मंगळवारी अमित शहा एकनाथ शिंदेंची चर्चा झाली। यावेळी एकनाथ शिंदेंनी मुंबईत अधिकच्या जागा मागितल्याची सूत्रांची माहिती आहे। आगामी पालिका भाजप स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चांवरून संजय राऊतांनी महायुतीला टोला लगावला। दादांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना हा अमित शहांचाच पक्ष असल्याची टीका देखील राऊतांनी केली आहे। त्यामुळे वाटाघाटीची चर्चा ठरवून सुरू असल्याची टीका राऊतांनी केली। महाराष्ट्रातली सगळा लुटीचा माल हा एकाच वन विंडो सिस्टीमने एका ठिकाणी यावा म्हणून एकनाथ शिंदेचा पक्ष कंपनी पक्षपणे त्या एक कंपनी एकनाथ शिंदेची एक अजित पवार आहे। ह्या दोन्ही कंपन्या त्यांच्याच आहेत। त्याच्यामुळे हे जे काय आहे वाटाघाटा वगैरे ते सगळं ठरवून चाललेलं आहे। शेवटी ते एकाच ताटातले पदार्थ आहेत, एकच थाळी आहे। मला वाटतं माननीय आमचे नेते या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट भूमिका सांगितलेली आहे की आम्ही महायुती म्हणून लढवणार आहोत। ज्या ठिकाणी काही अडचणी येतील त्या लोकल स्तरावर आम्ही निर्णय घेऊ, समन्वयातना मार्ग काढू, परंतु आम्ही महायुती म्हणूनच त्या ठिकाणी एकमेकांशी संवाद साधत पुढे जाणार आहोत। एवढी स्पष्ट भूमिका आमची त्या ठिकाणी आहे। आगामी विधानसभा आणि लोकसभा महायुती वेगळी लढणार असल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे। तर आगामी पालिका निवडणुकीत देखील महायुतीमधील पक्ष वेगळे लढणार की एकत्र हे येणारा काळच सांगेल असं रोहित पवारांनी म्हटलंय। तो अभी और कल शाह साहब ने भी यहाँ पे आके एक स्टेटमेंट दिया था अबाउट अकेले लड़ने का, और बाद में शिंदे साहब का भी वहाँ पे एक्सप्लेनेशन वहाँ पे आया। तो थोड़ा सा इंडिकेशन ऐसे ही दिख रहा है कि ये लोग लोकसभा और विधानसभा अलग लड़ेंगे, लेकिन देखना ये है कि ये जो लोकल बॉडी इलेक्शन अभी जो होने वाले हैं उसमें भी अलग लड़ेंगे या साथ में लड़ेंगे, वो आने वाला कल ही हमको बताएगा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना देखील वेगवेगळ्या लढण्याच्या तयारीत आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण काही दिवसांपूर्वी शिंदेंचे खासदार नरेश मस्के आणि राष्ट्रवादीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी स्वबळाचा नारा दिला होता। कालच मी पेपरमध्ये वाचलो की आपल्याला 40 जागा पाहिजे, आपण भीक मागायचं आहे का नागपूरला? आपल्यामध्ये दम असेल तर आपण लढायचं। दक्षिण जिल्ह्यामध्ये आम्ही तर स्पष्ट मी बोलतो, कोणी काय सांगत असेल मी काय कोणाची तडजोड करणार नाही। मी माझ्या ताकदीवर महायुती म्हणून आपण लढणार आहोत। महायुतीमधून जर लढणार असो तर महायुती म्हणून लढू। आणि आम्हाला जो कोण कमी समजत असेल खासदार महायुतीचा खासदार म्हणून या ठिकाणी तुम्हाला जाहीरपणे सांगतोय, बरोबर आलात तर तुमच्या बरोबर आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आलो आहोत। तुम्ही आमच्या सोबत आलात तर तुमच्या सोबत, आणि नाही म्हटलं तर आम्हाला जर कमी समजलात तर तुमच्या विना ही निवडणूक जिंकण्याची आमची ताकद आहे। ही युवा शक्ती आमच्या सोबत आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडनं मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे। मात्र दुसरीकडे अजित पवार आणि शिंदेंनी केलेल्या मागणीमुळे भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे। त्यामुळे पालिका निवडणुकीच्या मैदानात तिन्ही पक्ष एकत्र उतरणार की वेगवेगळे याकडे आता लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।